टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर आता आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई या ठिकाणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की नातेवाईक पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी महान आपण पाहतोय की सगळे भिसे यांचे जे कुटुंबीय ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये सुश्रुत गैसास आणि तनिषा भिसे यांचं जे कुटुंब आहे ते पोहोचणार आहे या ठिकाणी। आज काय म्हणाल, नेमकी आज सुनावणीसाठी तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले आहात, काय भावना आहे तुमच्या आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आमची गोपनीय बाब त्यांनी सगळ्यांसमोर हे केली, उघडकीस केली, त्याच्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की आम्हाला न्याय मिळेल या सगळ्यामधून। ताई, मागच्या सुनावणी होते ही डॉक्टर बोलवण्यात आलेला आहे, त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे ही सुनावणी किती महत्त्वाची वाटते तुम्हाला? महत्त्वाची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही इथं आमचं जे काय दुसरी केस आम्ही जी केलेली आहे, दुसरं आम्ही पोलीस स्टेशनला जो जबाब दिलेला आहे की ज्याच्यामध्ये जे आमची गोपनीयता भंग केली, त्याच्यामध्ये जे अंतर्गत समितीचा अहवाल जो त्यांनी खाजगी केला, त्यांनी सार्वजनिक केला, त्याच्यामधले 4 जण आणि डॉक्टर गैसास यांची सनद रद्द व्हावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही पुढचा पाऊल टाकायला आलो आहे। काल तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर गैसासांवरती गुन्हा दाखल झाला आहे, तर ती पहिलं पाऊल होतं, हे आज दुसरं पाऊल आहे आणि हा लढा असाच चालू राहील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमची सरकारकडे प्रमुख मागणी, आम्ही थोड्या वेळापूर्वी काही ते ऐकत होतो की वेगवेगळी पावलं उचलली गेली सरकारकडनं, पण आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की डॉक्टर गैसासांना अटक झाली पाहिजे, अशी व्यक्ती त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे, ही सगळ्यात पहिली मागणी। या खरं तर पाहिलं तर एकंदरीत 4 आठवडे झालेले, 4 समित्या स्थापन झालेल्या आहेत, अद्यापही निकाल जो आहे तो लागत नाहीये, तुम्ही सतत मागणी करतात आहे। कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे, कारवाई होत आहे त्या सगळ्या गोष्टींवरती। म्हणजे आज तुम्ही जी मुख्य मागणी केलेली आहे की सनद रद्द व्हायला हवी, ती सनद आज रद्द केली जाईल असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आम्ही आमचा लढा लढतो आहे। तुम्ही जर बघितलं तर याविषयीची मागणी भिसे कुटुंबातील महिलांनी केलेली आहे। या सगळ्या महिला आहेत, या भिसे कुटुंब, या तनिषाच्या आई आहेत, त्या तनिषाच्या सासू आहेत, तर तुम्ही थोडं ती आहे ना, या आम्ही सुरुवातीपासून जे काय न्यायासाठी लढतोय आणि पूर्ण महाराष्ट्र आमच्या बरोबर आहे, तर त्याचं एक पाऊल म्हणून आम्ही हे मुंबईला आलो आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, तर त्यांच्यापुढे ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आम्ही नक्कीच सांगू। पुण्याहून तुम्ही मुंबईमध्ये आलात, न्यायाची मागणी करताय, सरकार तुमच्या सोबत आहे आणि सगळे जे नेते ते सुद्धा तुमच्या सोबत आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस सरांनी, अमित गोरखे सरांनी, रुपालीताई चाकणकरांनी आम्हाला जे काही शब्द दिला होता न्याय देण्यासाठीचा, तर तो त्यांनी पाळलेला आहे, नक्कीच। तनिषा यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहे। आई, काय म्हणाल तुम्ही या ठिकाणी यायची? माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, मुलगी गेली माझी, आज आईची अवस्था काय झाली असेल ते आईला माहिती, त्यांना अटक व्हायलाच पाहिजे, गैसासला अटक व्हायलाच पाहिजे। सुरुवातीपासून हलगर्जीपणामुळे माझी मुलगी गेली, नाही तर आज मुलगी माझी राहिली। सुरुवातीपासून आमचा जो लढा आहे तो भविष्यात तनिषा होऊ नये म्हणून, तर त्याच्यासाठी आता बघू इथं काय होतं ते आम्ही तुम्हाला कळवू। जे इतर 2 रुग्णालय आहेत त्यांचा पण अहवाल मागवला जाणार आहे, जो IVF रुग्णालय आणि इतर जे रुग्णालय मध्ये पूर्वी होते त्याचा देखील अहवाल हे सगळं प्रशासनाच्या अंतर्गत आहे, पण ज्यांनी याच्यामध्ये हारकिरी केली, ज्यांनी रुग्णाला सुरुवातीपासून अटेंड नाही केलं, तर त्यांची चौकशी व्हावी, का ज्यांनी रुग्णाला सुरुवातीपासून अटेंड केलं त्यांची चौकशी व्हावी, हे सगळ्या महाराष्ट्राने ठरवावं। आम्ही वरती जाऊन येतो 1 वाजलेत। आपण पाहतोय की कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि तनिषा यांच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि संपूर्ण भिसे कुटुंब आज या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की संपूर्ण कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सुनावणीसाठी भिसे कुटुंब थेट पुण्याहून मुंबईला दाखल झाले आणि हे दाखल होत असताना आता गैसास हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि समोरासमोर चौकशी होणार आहे। भिसे कुटुंब आक्रमक स्वरूपात म्हणतायत की आमची लेक गेलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला हवा अशी जी मागणी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात येते आणि त्यामुळे आपण ही सगळी दृश्य पाहतोय की आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयामध्ये हे सगळे भिसे कुटुंबीय जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत आणि
मेडिकल काउन्सिलच्या थेट आतली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. काही वेळामध्ये या ठिकाणी सुश्रुत घैसाचे ते सुद्धा दाखल होतील आणि यानंतर महत्त्वाची सुनावणी या ठिकाणी पार पडेल. या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यासोबतच आपण बघतोय की सगळी दृश्य झालेलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई इथे या कार्यालयामध्ये ते दाखल झालेलं आहे आणि या सुनावणीत नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. आज 1 वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि सुश्रुत घैसास हे देखील काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि त्यामुळेच आता नेमकी पावलं काय उचलली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, भिसे कुटुंब या ठिकाणी आहे. काही न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो, आम्हाला पूर्ण आशा की आम्हाला न्याय मिळणार आणि त्यांची सनद रद्द व्हायलाच पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. पहिल्या दिवसापासून आमचा हाच लढा होता की त्यांची सनद रद्द व्हायला पाहिजे. आणि पाहतोय आपण की आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. संपूर्ण भिसे कुटुंब इथे उपस्थित आहे आणि या भिसे कुटुंब आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयामध्ये दाखल झालंय आणि सुनावणीच्या अंती नेमके काय घडणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.